जिल्हास्तरीय मानक विज्ञान प्रदर्शन सन 2024-25 मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। माझे नाव आर्या संतोष शिर्षी आहे। माझ्या शाळेचे नाव हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर। माझ्या या उपकरणाचे नाव आहे विमान प्रवाशांसाठी नवीन सुरक्षा उपाययोजना। हल्ली आपण नेहमी टीव्हीवर बातम्या पाहतो, रेडिओवर ऐकतो किंवा न्यूजपेपर्स मध्ये सुद्धा वाचतो की विमान अपघातामध्ये अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले। याचेच एक उदाहरण म्हणजे दिनांक 12 जून 2025 रोजी झालेला अहमदाबाद मधील विमानाचा अपघात। या विमानामध्ये एकूण 242 प्रवासी प्रवास करीत होते, ज्यापैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला व केवळ एकाच सुदैवी व्यक्तीचा जीव वाचला। हे विमान होते एअर इंडिया बोईंग 7878 ड्रीमलाइनर। विमान कसलेही असो, प्रवासी वाहतूक करणारे किंवा व्यावसायिक, प्रत्येक प्रवाशाला पॅराशूट कधीच पुरवले जात नाही। त्यामुळे धोक्याच्या प्रसंगी त्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नाही। विमान अपघातासंदर्भातच काही कात्रणे मी या फाईलमध्ये जमा केली आहेत। या सगळ्याचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की विमान अपघात हे मुख्यतः इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा इंजिनने पेट घेतल्यास निर्माण होतात। मग मला असं वाटलं की जर आपल्याला इंजिन आणि प्रवासी केबिन या दोन गोष्टी वेगळ्या करता आल्या तर आपल्याला हा धोका टाळता येऊ शकेल। माझ्या याच कल्पनेचे रूपांतर मी या उपकरणामध्ये केले आहे। जर माझ्या या उपकरणाचा वापर केला तर एकाही विमान प्रवाशाच्या जीवाला धोका होणार नाही आणि विमानाचे सॉफ्ट लँडिंग करणे शक्य होईल। हे उपकरण तयार करण्यासाठी मी विमानाचे मॉडेल, प्लायवूड, पट्ट्या, LED बल्ब, मोटर्स इत्यादी साहित्याचा वापर केलाय। आता आपण माझ्या या उपकरणाचे प्रात्यक्षिक पाहूया। सर्वप्रथम जेव्हा विमानामध्ये एखादा तांत्रिक बिघाड होईल तेव्हा ते वैमानिकाच्या लक्षात येईल आणि याची माहिती सर्व प्रवाशांना देण्यासाठी तो एक अनाउन्समेंट करेल, म्हणजेच एक सूचना देईल। Captain Amit Kumar is here. Due to critical technical problem, our plane is going for safe landing. Please be comfortably and tie your seat belt properly. Wear oxygen masks which are dropping down in front of you. मैं कैप्टन अमित कुमार, ठीक से सुनिए, तकनीकी खराब के कारण हमारा हवाई जहाज सेफ लैंडिंग मोड पर जा रहा है। कृपया अच्छी तरह से बैठ लें और ठीक से अपना बेल्ट लगा लें। आपके सामने आने वाले ऑक्सीजन मास्क तुरंत लगा लें। यानंतर विमानाचे सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी खाली जागा मोकळी असणे हे फार आवश्यक आहे। मग विमानामध्ये एखादा तांत्रिक बिघाड झालाय हे खाली लोकांना कळण्यासाठी विमानामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लाईट लागेल आणि एक सायरन सुद्धा वाजेल। आता यानंतर इंजिन आणि प्रवासी केबिन या दोन गोष्टी वेगळ्या होतील। त्यानंतर काही मिनिटातच पॅराशूट उघडेल।
आपल्या या विमानाची सेफ लँडिंग झालेली आहे। पुढे जे जळत गेलेलं इंजिन असेल, जे कॉकपिट असेल, त्यामध्ये पायलट्स असतील आणि त्यांना पुरवलेल्या पॅराशूटमुळे ते त्यांचा सुद्धा जीव वाचवू शकतील। जर विमानामध्ये एखादा तांत्रिक बिघाड झाला तर आपण अशा प्रकारे विमानाचे सेफ लँडिंग करू शकू। यामुळे प्रवासी केबिन मधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही। जर आपल्या या विमानाचे लँडिंग जमिनीवर झाले तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, पण जर याचे लँडिंग पाण्यात झाले तर जर असे झाले तर माझा असा विचार चालू आहे की आपल्याला विमानाच्या प्रवासी केबिन खाली एक एअर बलून लावता येऊ शकेल का? जर एअर बलून्सचा वापर केला तर पाण्याच्या वर सुद्धा ते तरंगत राहू शकेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानाच्या आतील प्रवाशांना धोका होणार नाही। अशा प्रकारे धोक्याच्या प्रसंगी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी टाळता येऊ शकेल। माझ्या या उपकरणाचा वापर केल्यास आपल्याला धोक्याच्या प्रसंगी सुद्धा विमानाचे सॉफ्ट लँडिंग करणे शक्य होईल। धन्यवाद।